कॉम्पिटिटिव्हनेस, की डू नॉट टेक इट फॉर ग्रांटेड की तुम्ही इकडं जिंकणारच. ओव्हर कॉन्फिडन्स नको, जमिनीवर राहा, हे मी सारखं सांगत असतो. पण 3 महिन्यानंतर जेव्हा मार्केट उघडायला लागलं, बाजारपेठ उघडायला लागलं, त्या वेळेला आम्हाला पुन्हा फॅक्टरी चालू करून सप्लाय चालू करायला, आमचा बफर उभा करायला 3 ते 4 दिवसाच्या वर लागले नाहीत. राहिलं हरणं आणि जिंकणं, वरती खालती. बरोबर, बिझनेसमध्ये हे होतच राहणार आहे. करेक्ट. तुम्ही कधीतरी हारणारच आहात, तुम्ही कधीतरी जिंकणारच आहात. महत्वाचं जी सर्वात गोष्ट आहे इकडे, हारणं किंवा जिंकणं ही महत्वाची गोष्ट नाहीये, तुम्ही एफर्ट किती टाकले. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपण नवराष्ट्रमध्ये ज्या विशेष मुलाखती घेतो त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींशी आपण बोलतो आणि त्यामध्ये त्यांची फिलॉसॉफी काय आहे, त्यांचं काम काय आहे, त्यांचं कंपनी काय आहे, एकंदरच व्यवसाय कशा पद्धतीने चालू आहे, उद्योग कसा आहे, हे सगळं आपण यामध्ये बघत असतो. आज आम्ही आहोत फ्लिटगार्डचे व्यवस्थापकीय संचालक निरंजनजी किर्लोस्कर यांच्यासोबत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. मुळात या कंपनीमध्ये जॉईन होण्याच्या आधी तुम्ही एक वकील होता आणि वकिलीचं शिक्षण घेतलं मुंबई म्हणजे बॉम्बे हायकोर्ट खरं म्हणायला पाहिजे. तर तिथे तुम्ही वकिली करत होता आणि तिथून नंतर एकदम अचानक काय वाटलं की नाही, आपण इथे काम करूया. कसं जोडला गेला तुम्ही कंपनीशी? नाही, ही गोष्ट अशी अचानक घडलेली नाहीये. आणि नाही, मी बॉम्बे हायकोर्टात जेव्हा मी वकिली करत होतो त्यावेळेला एक मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग इंडस्ट्री कशी चालते हे शिकण्यासाठी मी खरं तर इकडे आलो होतो. ह्या उद्देशाने आलोच नव्हतो की मला आता इकडे स्विच ओव्हर व्हायचंय. पण एक 2-3 वर्ष इथं जेव्हा ट्रेनी म्हणून काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की वकिलीपेक्षा हे जास्ती इंटरेस्टिंग आहे आणि हे मला करायचंय वकिली करण्यापेक्षा. म्हणून मी मग इकडं झेप घेतली. पण या अख्ख्या माझ्या जे सायकल आहे इथं 1996 टू आतापर्यंत वकिलीमुळं मला खूप मदत झालेली. कारण वकिलांचं डोकं हे जरासं वाकडत चालतं, आपल्याला माहितीच आहे. लॉजिकल असतं, अनालिटिकल असतं. तर मला वकिलीचाही फायदा झाला आणि बॉम्बे हायकोर्टहून मी इथं हे करण्यासाठी म्हणून ह्या उद्देशाने आलोच नव्हतो कधी. पण आले आणि मग इथे रमलात. इथं रमलो, इथं मला ते जास्ती आवडलं. म्हटलं हेच करायला पाहिजे आपण, म्हणून ठरवलं की. कुठलं वर्ष होतं ते जेव्हा तुम्ही आलात तेव्हा? कारण तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून आला असणार कंपनीमध्ये अर्थातच. हो, मी 1989 साली पास झालो BMCC मधनं. आणि त्याच्यानंतर मी गेलो मुंबईला लॉ करायला. ते संपलं माझं 93 मध्ये. त्याच्यानंतर 1-2 वर्ष मी मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस केली आणि मग 96-97च्या आसपास मी फ्लिटगार्डमध्ये आलो. आणि तुम्हाला फ्लिटगार्ड बद्दल जर माहिती द्यायची झाली तर फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड हे एक जॉईंट व्हेंचर आहे, टेक्नॉलॉजी जॉईंट व्हेंचर अग्रीमेंट आहे. आधी होतं ते कमिन्स फिल्ट्रेशन बरोबर. आता कमिन्स फिल्ट्रेशनचं त्यांचं नाव झालेलं आहे ॲटमस फिल्ट्रेशन. आणि फ्लिटगार्ड ब्रँड जो आहे हा एक ग्लोबल ब्रँड आहे फिल्टर्सचा, म्हणजे अगदी वरच्या उच्च क्लासचा नाव असलेलं हे ब्रँड आहे फ्लिटगार्ड. म्हणजे फ्लिटगार्ड हे नाव बघितलं की लोकांना ते निश्चिंत असतात की आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट मिळतोय, आपल्याला चांगला प्रोडक्ट मिळतोय. 1988 मध्ये हे जॉईंट व्हेंचर साईन झालं. आज आपण 2024 मध्ये आहोत. म्हणजे जवळजवळ 35 ते 36 वर्ष होत आलेली आहेत आणि हे जॉईंट व्हेंचर आजही अस्तित्वात आहे. त्याच पद्धतीने अस्तित्वात आहे, त्याच रिलेशनशिप मध्ये अस्तित्वात आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल इंडियन कल्चर, इंडियन मॅरेज कसं असतं की ते लॉंग टर्म असतं सगळं, त्याच पद्धतीने आज हेही चालू आहे. सो आमचे 2 ट्रेडमार्क आहेत, एक आहे फ्लिटगार्ड आणि एक आहे फिल्ट्रम.
फ्लीडगार्ड खाली आम्ही फिल्टर्स विकतो. फिल्ट्रम ब्रँड जो आहे त्याच्यात जे फिल्टर नाही आहेत आणि जे आमच्या ऑटोमोटिव्ह मध्ये लागतात, म्हणजे ब्रेक पॅड असेल, ऑइल असेल, हे आम्ही विकतो. फ्लीडगार्ड मध्ये जवळजवळ आता 2,500 ते 3,000 लोक कामाला आहेत टोटल सगळे मिळून. आमचे 5 प्लांट्स आहेत आणि ते एक म्हणजे पुण्यात सुरुवातच इथून झाली. दुसरा प्लांट आम्ही केलं जमशेदपूरमध्ये. तिसरं प्लांट आमचं आहे होसूर, जे कर्नाटक तामिळनाडू बॉर्डरवर आहे. हुबळी आणि पंतनगर उत्तरांचल, अशा 5 ठिकाणी आमचे प्लांट्स आहेत. आमचे जवळजवळ 288 डीलर्स, 228 डिस्ट्रीब्युटर्स आहेत पूर्ण भारत देशात. जवळजवळ 55,000 रिटेल काउंटर्स आहेत आमचे आणि अराउंड 60,000 मेकॅनिक्स आहेत. 60,000 मेकॅनिक नाही, इंडिपेंडेंट मेकॅनिक आहेत, आमचे एम्प्लॉईज नाही आहेत. या पद्धतीने ते आमचं हे सगळं. तुम्ही कंपनीचा प्रवास अगदी असा पटकन सांगितलं, पण ह्या प्रवासामध्ये टप्पे खूप येतात की सुरुवात होते तेव्हा अर्थातच ती छोटी असते. नंतर जसं जसं वाढत जातं तर कुठे ना कुठेतरी एक असा पॉईंट येतो की तो एकदम टर्निंग पॉईंट असतो आणि तेव्हा अचानक हे सुरू होते. जसं बांबूचं झाड असतं की काही दिवस अगदी स्लो आणि मग जेव्हा ते वाढायला लागतं तेव्हा एकदम ते वाढ होते. तो तुमचा टर्निंग पॉईंट कधी होता? टर्निंग पॉईंट मी म्हणेन 2007-2008 या वर्षांमध्ये तो टर्निंग पॉईंट झाला. त्यावेळेला आम्हाला एका गृहस्थांनी आम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं एका फिलॉसॉफी आहे ती, थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट नावाची, ज्याचे इन्व्हेंटर आहेत डॉक्टर एलियाहू गोल्ड्रॅट, इस्रायली गृहस्थ आहेत. ही इज नो मोर नाव. आणि त्यांचं जे पुस्तक आहे द गोल, जे थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट, बेसिकली ते काय म्हणतं, द गोल किंवा ती थिअरी हे म्हणतं की तुम्ही ऑर्गनायझेशन असेल, तुमचं घर असेल, काही असेल, सगळीकडे सुधारणा करण्याचा प्रयत्न करू नका. सगळीकडे सुधारणा करायचा तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला त्या प्रॉफिटेबिलिटीला त्याचा इफेक्ट होईलच असं नाहीये. इफेक्ट तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्या कन्स्ट्रेंटवरच फक्त काम कराल. ज्या कन्स्ट्रेंटच तो कन्स्ट्रेंट तुमच्या सगळी ती कपॅसिटी आहे तुमची, बरोबर, तेच तुम्हाला थांबवत आहे. तिकडे तुम्ही सुधारणा केलं तरच कंपनी वाढणार आहे. सो ही थिअरी आम्ही 2007-2008च्या त्यावेळेला आम्ही ती ठरवलं की फ्लीडगार्ड मध्ये ती इम्प्लिमेंट करायची. ती आम्ही इम्प्लिमेंट केली. आम्हाला जवळजवळ 1-1.5 वर्ष लागलं ती इम्प्लिमेंट करायला आणि आत्ताही ते चालूच आहे. म्हणजे परफेक्ट कोणीच कधी नसतं, दररोजच आपण सुधारणा करत असतो. त्याच पद्धतीने आम्ही सुधारणा करत आलो आणि तो आमचा खरा टर्निंग पॉइंट आहे, ज्याच्यातनं आम्हाला कॉन्फिडन्स आला की वी कॅन रिअली ग्रो एक्सपोनेन्शियली. आणि त्यावेळेला आम्ही जो काय आमचा साईज असेल त्याच्या आज आम्ही जवळजवळ 15 to 20 पट आता आमचा साईज झालेला आहे कंपनीचा. पण मग तुमची जेव्हा अशी एक थॉट प्रोसेस किंवा एक ठरते की आपण आता या फिलॉसॉफीवर या ह्याच्यावर काम करू या पुढे, तर अप्रोच कसा असतो? टॉप टू बॉटम असतो का बॉटम अप अप्रोच असतो का एक थिंक टँक आहे ज्यांच्याशी तुम्ही चर्चा करता, बोर्डरूम मध्ये बसता आणि मग ठरवता की ओके असं असं करूया? टॉप बॉटम किंवा बॉटम टॉप असं आमच्याकडे अप्रोच नाही. आमची एक कोर टीम आहे, जे बसतात, डिबेट करतात की हे करायचं नाही करायचं आणि त्याच्यानंतरच निर्णय घेतला जातो. कधी कधी बुलडोजिंग करावं लागतं, सगळीकडेच करावं लागतं कधी कधी. पण एकदा त्या कॉन्फरन्स रूम, बोर्ड रूम मध्ये एकदा ठरलं की या गोष्टी करायच्या, मग आम्ही फक्त त्याच्या मागे लागतो. मग जर का समजा मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली तर तुम्ही फक्त तेवढीच एक ऍक्टिव्हिटी करायची, तुम्ही 10 ऍक्टिव्हिटी करायच्या नाहीत.
तुम्ही 10 ऍक्टिव्हिटी करायला लागलात तर तुमचं एकही ऍक्टिव्हिटी पूर्ण होत नाही. तेव्हा तुम्ही पहिली एक ऍक्टिव्हिटी पूर्ण करा, दुसऱ्या ऍक्टिव्हिटीला, दुसरी झाली, तिसऱ्या झाली. कसं आमच्याकडे पद्धत आहे. पण जसं मी सांगितलं, कधी कधी बुलडोजिंग तुम्हाला करावं लागतंच. फार जास्ती डेमोक्रेसी झाली तरी प्रॉब्लेम आहे, जास्ती डिक्टेटरशिप झाली तरी प्रॉब्लेम आहे. सुवर्ण मध्य गाठावं लागतं. मग कंपनी जेव्हा वाढत गेली त्याबरोबर तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात बदलते. म्हणजे भारतामध्ये आपण हे बदल पूर्वी एक दशकांनी व्हायचे, आता ते इतके वेगाने होत आहेत, इतके झपाट्याने बदल होत आहेत. तर या बदलांची जुळवून घेण्यासाठी काय काय तुम्ही हे केले, कसे चेंजेस केले, आणि मग कधी मॅन्युफॅक्चर लेवलला चेंजेस झाले का, कधी आणखी कुठल्या कुठल्या प्रोसेसमध्ये चेंजेस झाले? नाही, चेंजेस आता तर तुम्ही तरी आम्ही इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये नाही. होय, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये तर दर 3 महिन्याला बदल होत आहेत. आपले मोबाईल फोन्स आपण बघितले तर दर 6 महिन्याला नवीन अगदी सॅमसंग लॉन्च करते, ऍपल लॉन्च करते. तेवढी त्या गतीत मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे आमच्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. म्हणजे आता भारत देश जो आहे तो BS4 म्हणजे भारत स्टेज 4 वरनं भारत स्टेज 6 ला डायरेक्ट गेला. भारत स्टेज 5 आपण घेतलंच नाही आपल्याकडं. त्याचं कारण होती की आपण फार मागं होतो. सो आपल्याला जग ज्या त्याच्यावर येण्यासाठी BS6. आता आम्हाला माहिती आहे BS7 येणार आहे, पण त्याला 3 वर्ष. सो आमच्याकडे टाइम असतो तेवढा. म्हणजे असं नाहीये की एखादी टेक्नॉलॉजी एकदम उद्यापासनं येणार किंवा 3 महिने त्यांना नाही आम्हाला काहीतरी करायला पाहिजे, असं नसतं. सो BS7 ला काय लागणार आहे, BS8 ला काय लागणार आहे, BS9 ला काय लागणार आहे, हे आम्हाला आत्ताच माहिती असतं आणि त्याच्यावर काम ऑलरेडी चालू असतं आमचं. पण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस जी आहेत फार मोठा बदल होत नाही. राईट, इकडं तिकडं छोटं मोठं होतं. पण जसं आपलं स्वयंपाकघर असतं, स्वयंपाकघरात तुम्ही वरण भाती करू शकता, त्याच्यात तुम्ही बटाटा वडाही करू शकता, तसंच आहे. काही जास्ती बदल नाही. मग एक होतं की कंपनीमध्ये प्रॉडक्टिव्हिटी वाढवत जाणे, अर्थातच, कारण प्रत्येकाला कंपनी वाढवणे हेच ध्येय असतं, म्हणजे सगळ्या अर्थाने. तर त्यासाठी एक चांगलं वितरकांचं नेटवर्क, डिस्ट्रीब्युटर्सचं एक चांगलं नेटवर्क गरजेचं आहे. स्पर्धा अर्थातच प्रत्येक क्षेत्रामध्ये. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही आपले सगळे वितरक धरून ठेवणे, त्यांना आपल्यासोबत लॉयल ठेवणे, यासाठी काय करता? आणि त्यांना तुमच्याकडनं वेगळं काय मिळतं की त्यांनी फ्लिटगार्डशीच जोडलेलं राहावं? इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मी फक्त ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री म्हणत नाही. तुम्ही FMCG घ्या, म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, ऑटोमोटिव्ह घ्या, कुठलंही घ्या, कुठली एशियन पेंट्स घ्या. एशियन पेंट्स म्हणजे पेंट्स बेसिकली, एशियन पेंट्स असं नाही, पण पेंट्स FMCG खालीच येतं तेही. सगळ्यांना सर्वात महत्वाचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये इज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ROI. तुमचं कॅश सायकल किती वेळ गोल फिरवली जाते. 36%, 40% हे जे ROI आहे हा खूप चांगला मानला जातो ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये. आमचा ROI 100च्या वर आहे, कारण आमच्या डिस्ट्रीब्युटरला आम्ही सांगितलेलं की तुला कुठलीही इन्व्हेंटरी ठेवायची गरज नाही. तू फक्त तेवढीच इन्व्हेंटरी ठेव तुझ्याकडं जितकं आपल्या वेअरहाऊस तुझ्या दुकानावर यायला जो काय वेळ लागतो. म्हणजे थोडक्यात रेप्लिनिशमेंट टाइम. करेक्ट. जर का एखाद्या A जागेवरनं B ला 3 दिवस जर ट्रान्सपोर्टेशन टाइम असेल तर तू 3 दिवसाची इन्व्हेंटरी ठेवायची. तू खाल्लीस की इनवॉइस झाला की आम्ही इथून तुला पुढच्या 3 दिवसात ते ट्रान्सपोर्ट करणार. त्याच्यामुळे आमच्या प्रोडक्टमध्ये त्याला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. शून्य इन्व्हेस्टमेंट नाही, पण ऍब्सोल्युटली ऑप्टिमल मिनिमल इन्व्हेंटरी लेवल्स. आमच्याकडे व्हॉल्यूम डिस्काउंट्स, स्कीम्स, दिवाळी स्कीम्स, फेस्टिवल स्कीम्स हे काही नसतं. कुठलीही स्कीम आम्ही देत नाही. आम्ही ROI वर काम करतो. सेम विथ रिटेलर. आणि मेकॅनिकसाठी मेकॅनिक लॉयल्टी प्रोग्राम नावाचा प्रकार आहे,
जसं तुम्ही प्लेन मध्ये जर गेला तर आज तर तुम्हाला माइल्स मिळतात, पॉइंट्स Correct. मिळतात, क्रेडिट कार्ड खर्च केलं तर माइल्स पॉइंट मिळतात. सेम पद्धतीने मेकॅनिक जेव्हा आमचा प्रोडक्ट फिल्टर इन्स्टॉल करतो त्यावेळेला त्याला माइल्स Points. पॉइंट्स मिळतात, ज्याच्यात तो मोटरसायकल घेऊ शकतो, टीव्ही घेऊ शकतो, जे काय. करेक्ट. एक होतं की प्रोसेसेस आहेत, म्हणजे जेव्हा एक मॅन्युफॅक्चरिंग असतं तेव्हा एक सिस्टमॅटिक प्रोसेसेस इज वन थिंग यू हॅव टू फोकस ऑन. दुसरं पीपल वर्किंग, म्हणजे लोक जे काम करतात ते वर्षानुवर्षे टिकून राहावेत यासाठी त्यांच्यासाठी जर वातावरण चांगलं असेल कंपनीमधलं तर ते टिकून राहू शकतात. मार्केटच्या इतकंच त्यांना वेतन मिळत असेल तर टिकून राहू शकतात. तुमची फिलॉसॉफी काय आहे? सर्वात महत्वाची फिलॉसॉफी कशासाठी लागते की आपला कलिग, आपला एम्प्लॉय, कुठलाही माणूस आहे, होय. दोन गोष्टी त्याला पाहिजेत, त्याला तिला जे कोण असेल. एक आहे स्टेबिलिटी आणि दुसरं सिक्युरिटी. तुम्ही ह्या दोन गोष्टी द्या, तुम्हाला माणूस तो ती कधीही सोडून जाणार नाही. स्टॅबिलिटी आणि सिक्युरिटी कशा पद्धतीने आम्ही देतो की आमच्या कंपनीमध्ये मार्केटची सिच्युएशन काय वाटेल ते असेल, रिसेशन असेल, रिसेशन नसेल, सेल खाली गेला, सेल वरती गेला, प्रॉफिट खाली गेला, प्रॉफिट काही होऊ दे, आमच्या कंपनीमध्ये कोणाची नोकरी जात नाही एक्सेप्ट 2 कंडिशन्स. समथिंग इमॉरल, अनएथिकल करेक्ट केलं आणि नॉन परफॉर्मन्स केला तरच. बरोबर. पण त्या सोडल्यास मार्केट डाऊन झालं म्हणून आपली कॉस्ट प्रॉफिटेबिलिटी करायला आम्ही आमच्या कुठल्याही एम्प्लॉईला काढत नाही, आजपर्यंत काढलेलं नाही, याच्या पुढे सुद्धा काढणार नाही. ह्यानी ती आम्हाला ती लॉयल्टी मिळते. आणि हे आम्ही काय अगदी फार मोठं काय भन्नाट करतोय असं काही नाहीये. कुठल्याही कंपनीने हे केलं तर एम्प्लॉई कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही. कोविडचा काळ सगळ्या जगासाठीच वाईट होता, तसं म्हणजे सगळ्यांसाठी तो कठीण काळ होता असं म्हणायला पाहिजे. त्यावेळी बऱ्याच ठिकाणी लोकांना काढून टाकण्यात आलं. तुम्ही त्या काळामध्ये नेमकं काय शिकलात लोकांना, कारण तुमच्या कंपनीने काढलं नाही त्यावेळी, आणि त्याचा उपयोग कसा करून घेतला तुम्ही त्या काळात? मी उपयोग कसा करून घेतला असं नाही म्हणणार, असं मी म्हणणार नाही, कारण हे तो वेगळा काळ होता आणि नाही वेगळा त्याला हे जातो की अरे कसा तू उपयोग करून घेतलास तसा. एक फायदा नक्की आम्हाला झाला कोविडमध्ये, आणि कोविडला मी वाव इयर सुद्धा म्हणतो. त्याचं एक कारण आहे. 2 गोष्टी आम्हाला त्याच्यातनं लक्षात आल्या की आमच्या ज्या सिस्टम्स आहेत थिअरी ऑफ कन्स्टंटच्या, ह्या पक्क्या सगळ्यांच्या रक्तामध्ये घुसल्या हे आम्हाला लक्षात आलं. कारण 3 महिने मला आठवतं, 3 महिने तरी बंद होतं सगळंच, शून्य होता सगळ्यांचा सेल. पण 3 महिन्यानंतर जेव्हा मार्केट उडायला लागलं, बाजारपेठ उडायला लागलं, त्या वेळेला आम्हाला पुन्हा फॅक्टरी चालू करून सप्लाय चालू करायला, आमचा बफर उभा करायला 3 ते 4 दिवसाच्या वर लागले नाहीत. असं कारण एक म्हणजे आमची पॉलिसी की प्लांट जिथं असेल तिकडचं लोकल एम्प्लॉयमेंटच घेतली जाईल. पुण्यात प्लांट असेल तर पुण्याच्याच त्याच परिसरातली मुलं मुली काय असतील ती एम्प्लॉय होतील. म्हणजे पुण्यात प्लांट आहे पण आम्ही आणतोय राजस्थानहून, उत्तर प्रदेशहून, बिहारहून, आम्ही हे करत नाही. ते एक. आणि दुसरं आम्हाला शिकायला मिळालं म्हणजे की वर्क फ्रॉम होम हे होऊ शकतं, शक्य आहे. वर्क फ्रॉम होम हा जो विषय होता हा त्याच्या 2 वर्ष आधीपासून चालू होता आमच्याकडं. अरे आपण वर्क फ्रॉम होम केलं पाहिजे, वर्क फ्रॉम होम केलं पाहिजे. सगळ्यांनी 1000 कारणं दिली असतील की का वर्क फ्रॉम होम होऊ शकत नाही. कोविड नंतर सगळे त्याच्याशी सगळे व्यवस्थित, म्हणजे कधी कधी मी म्हटलं तुम्हाला, कधी कधी डिक्टेटरशिपची गरज असते. कोविड वॉज अ डिक्टेटर की घरी बसा आणि काम करा, काही तुम्हाला ऑफिसला यायची गरज नाही. पण हेच प्रोडक्शन मध्ये कसं होते, या प्रोडक्शन मध्ये वर्क फ्रॉम होम तुम्ही करूच शकत नाही. करेक्ट, प्रश्नच येत नाही तिकडे. म्हणजे आता माझं काम फॉर एक्झाम्पल वर्क फ्रॉम होम होऊ शकतं. ऍब्सोल्युटली. मला काय दररोज इकडे यायची गरज नाही.
पण ज्या लोकांना इकडे दररोज यायची गरज आहे ऑफिसमध्ये किंवा फॅक्टरीत, त्यांना यावंच लागणार. त्यांना वर्क फ्रॉम होमचा प्रश्नच येत नाही. बरोबर. आणि त्यानंतर ज्याला एक खूप चांगलं वर्ष अजून म्हणता येईल की कंपनीच्या दृष्टीने ग्रोथ जी झाली, 2007चा एक तुमचा टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर की एकदम एक्सपोनेन्शियल ग्रोथ झाली, असं कुठलं होतं? 2007 to 2016 आणि त्याच्यानंतर कोविडचा जो वर्ष आहे, त्या वर्षी सुद्धा ग्रोथ झाली. पण मी 3 महिने कंपनी बंदच असल्यामुळे तुम्ही ते 3 महिने काढून टाका, पण जर बाकीचे 9 महिने बघितले तर चांगली ग्रोथ झाली. आणि त्याच्यानंतर ग्रोथ चालूच आहे, एक्सेप्ट हे जरासं वर्ष थोडंसं डाऊन आहे. सगळ्यांनाच मार्केट, पूर्ण मार्केटच डाऊन आहे. पण कोविड नंतरही आम्हाला ग्रोथ चांगली मिळाली. आता इंडस्ट्रीचा एकूण साईज भारतातला किती आहे आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं वेगळेपण म्हणजे टिकवून ठेवण्यासाठी काय काय करता? म्हणजे तुम्ही अजून तुम्हाला वाढायचं किती आहे असं तुमचं? तुम्ही म्हणजे मार्केट म्हणजे एक फिल्टरचं मार्केट. फिल्टर आम्ही ज्या सेगमेंटमध्ये आहात ते अराउंड 15,000 कोटी असेल, अप्रॉक्सिमेटली 15,000 कोटी असेल. आणि त्याच्यात आम्ही जवळजवळ 30-35% आहोत. पण ज्या OEMsना आम्ही आज सप्लाय करतो तिकडं आम्ही 70% आमचा मार्केट शेअर आहे. सगळ्यांनाच आमचे बेसिकली 4 प्रोडक्ट असतात: एअर फिल्टर, फ्युएल फिल्टर, ल्यूब फिल्टर आणि कूलंट फिल्टर. कूलंट ऑब्लिक वॉटर फिल्टर तुम्ही म्हणू शकता त्याला. हे आमचे 4 प्रोडक्ट्स आहेत. आणि तुम्ही बघायला गेलं तर भारतात 4 ते 5 ऑर्गनाइज्ड फिल्टर मॅन्युफॅक्चरर्स आहेत, जो ब्रँड आहे. आम्ही आहोत आणि आमचे 4 कॉम्पिटिटर्स आहेत. आणि बाकी जवळजवळ 1000 to 1200 लोकल मॅन्युफॅक्चरर्स आहेत. म्हणजे दिल्लीच्या काश्मीरी गेटमध्ये एक छोटासा मॅन्युफॅक्चरर असेल, राजस्थानच्या मार्केटमध्ये असेल, जयपूरच्या मार्केटमध्ये असेल. छोटे 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 गोष्टी जे नॅशनल प्लेयर्स नाही आहेत, अशी परिस्थिती आज आहे. तुमच्या वैयक्तिक ज्या आवडीनिवडी आहेत त्यामध्ये तुम्ही खेळायला तुम्हाला आवडतं, क्रिकेट बद्दल विशेष प्रेम आहे, बाकी सगळे खेळ पण म्हणजे तुम्ही लंगडी वगैरेचं म्हणालात मगाशी, तर ते खेळतच आपण मोठी झाली आपली पिढी तशा अर्थाने. हे सगळे गावठी खेळ असतील, हे जे काही इन्व्हेस्टमेंट शिवाय खेळणारे, तुम्ही कुठला खेळ सातत्याने खेळत राहिलात, आवडला? आणि खेळाची तुमची जी एक हे असते, खेळत असताना एक खिलाडू वृत्ती आपल्यामध्ये होते तयार, ती बिझनेसमध्ये कशी तुम्ही हे केली, अप्लाय केली? कॉम्पिटिटिव्हनेस, की डो नॉट टेक इट फॉर ग्रांटेड की तुम्ही इकडं जिंकणारच. ओव्हर कॉन्फिडन्स नको, जमिनीवर राहा. हे मी सारखं सांगत असतो. मी खेळलो शाळेत लंगडी, फुटबॉल त्यावेळेला एवढं प्रचलित नव्हतं. सो लंगडी, डॉजबॉल, आपली कबड्डी, खो खो, क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन, अशा मी एवढे गेम्स खेळायचो. पण आता फक्त क्रिकेटच राहिलं. पण ते मी आता जास्ती खेळत नाही, पण बघतो नक्की, कारण मला त्या खेळाची खूप आवड आहे. म्हणजे कुठलीही मॅच असू दे. म्हणजे आता इकडून जाताना मी जर गल्लीत कोणतरी पोरं खेळत असतील किंवा मुली कोणी खेळत असतील, मी तिकडे थांबतो थोडा वेळ बघत, बरोबर, की काय चाललंय म्हणून. क्रिकेट आपल्या देशात असं म्हणतात ना, तो खेळ नाही, रिलिजन आहे. ते रिलिजन झालेलंच आहे ते. आणि मग ते सगळे तुमचं जे स्पोर्ट्समन स्पिरिट होतं ते, किंवा खेळाच्या बद्दलची आवड एम्प्लॉईज मध्ये पण यावी यासाठी तुम्ही टुर्नामेंट सुरू केल्या. फास्ट नावाची, म्हणजे आधी होती फीडगार्ड स्पोर्ट्स टुर्नामेंट, त्याच्यानंतर ॲटमसचा समावेश झाला. ॲटमस म्हणजे आमचा कोलॅबोरेटर, म्हणून आता आम्ही त्याचं नाव ठेवलंय फास्ट, म्हणजे फीडगार्ड ॲटमस स्पोर्ट्स टुर्नामेंट. आणि वर्षातही एकदा असते टुर्नामेंट, 7 दिवस चालते. त्याच्यात क्रिकेट आहे, बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, चेस आहे, कॅरम आहे, असे 5 त्याच्यात खेळ आहेत. जवळजवळ 1000च्या अराउंड 1000 आमचे सगळे कलिग्स, एम्प्लॉईज त्याच्यात भाग घेतात. आणि 16 क्रिकेट टीम्स आहेत. आणि IPL सारखं ऑप्शन होतं
स्वतःचे स्वतः टीम लोक घेतात. आणि ह्याच्यानं फायदा हा आहे की एक म्हणजे लोक एकमेकाला ओळखायला लागतात. बरोबर. होसूरचा काम करणारा आणि उत्तरांचलचा काम करणारा एका टीम मध्ये येतात, ओळख होते, स्वतःची स्ट्रॅटेजी बनवतात आणि त्याचाच उपयोग आम्हाला आता इकडे आमच्या दररोजच्या बिझनेसमध्ये यायला लागलेला आहे. की मी लोकांना सांगितलेलं आहे की कसे तुम्ही क्रिकेट टीम जेव्हा फॉर्म करता तेव्हा एकत्र येतात, टॅक्टिक्स बनवता, स्ट्रॅटेजी बनवता की कसं आपण जिंकणार, तसेच एकत्र या आणि आपण कॉम्पिटिशनला दूर कसं ठेवणार, आपल्या लांब कसं ठेवणार. हा जो फायदा मिळाला आम्हाला, हा नाहीतरी हा मिळाला नसता. आणि हा फक्त फायदा या क्रिकेटमुळेच मिळाला. कारण मला माहिती आहे आपल्याकडे भारतात क्रिकेट म्हटलं की सगळे एकत्र येणार म्हणजे येणार. अगदी ते आहे. तुम्ही गाता सुद्धा खूप छान, तर असं मी म्हणतो. लोक काय म्हणतात सांगतील ना, तुम्ही गाऊन काय म्हणतात मला माहिती नाही. मी बाथरूम सिंगर आहे ऑलवेज. मी काही लोकल किंवा वोकल ट्रेनिंग वगैरे कुठेही काही घेतलेलं नाहीये. पण मला किशोर कुमार ऑफकोर्स, मला नाही वाटत इंडियामध्ये असा कुठलाही माणूस असेल ज्याला किशोर कुमार किंवा मोहम्मद रफी आवडत नसेल, असं मला तरी वाटत नाही. आणि मी रेकॉर्डिंग्स करतो, स्टेजवर जर जायचं असेल तर प्रॅक्टिस करतो. आमचे प्लांट गेट टुगेदर्स असतात, म्हणजे जिकडं लोक म्हणजे आमचे एम्प्लॉईज त्यांच्या फॅमिली बरोबर येतात, तिकडेही आम्ही गातो. तेव्हा आम्हाला ऑर्गनायझेशन मध्ये म्हटलं जातं, आता लोकांना वाटतं की मला माहित नाही पण म्हणतात अरे आला 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 गरिबांचा किशोर आला, गरिबांचा किशोर आला असं. पण मग कुठलं गाणं जास्त करून म्हणतात? जास्ती माझं फेवरेट जे गाणं आहे, जे मी 1985 मध्ये सुद्धा गायलो, 2023 मध्ये सुद्धा गायलो. सांसों की सरगम धड़कन की बीना, सपनों की गीतांजलि तू, मन की गली में महके जो हरदम, ऐसी जूही की कली तू. छोटा सफर हो लंबा सफर हो, सूनी डगर हो या मेला, या तू आए मन हो जाए भीड़ के बीच अकेला. हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार, लेना होगा जन्म हमें कहीं कहीं बार. क्या बात है, सुंदर. देवानंद किशोर कुमार कॉम्बिनेशन, प्रेम पुजारी. ऍब्सोल्युटली. मला वाटतं संगीताची आवड, कलेची आवड, त्याच्यामुळे तुम्ही मी वसंतराव चित्रपट निर्माता म्हणून हे हो, मी को प्रोड्युसर म्हणून होतो त्याच्यात. मी वसंतराव मध्ये, कारण मला म्युझिकचा खूप शौक आहे, मला आवडतं. आणि म्युझिक म्हणजे मी असं नाही की फक्त ह्याच पद्धतीचं म्युझिक, इंटरनॅशनल म्युझिक सुद्धा मी ऐकतो, म्हणजे अरेबिक म्युझिक सुद्धा मी ऐकतो. जे कानाला चांगलं वाटतं ते मी ऐकतो. मग ते अरेबिक असू दे, ते इटालियन असू दे, ते तमिळ असू दे, कन्नड असू दे. आणि पुण्यात तर परवणीच आहे, म्हणजे मग मला ज्याला संगीत ऐकण्याचा कान आहे त्याच्यासाठी सतत सारखं वसंतोत्सव चालू असतं, गाणं सरस्वती आहे, सवयी आहे, खूप खूप चॉईसेस आहेत पुण्यात. मग ह्या सगळ्यासाठी वेळ मिळतो तुम्हाला का काढता? 100% मी वेळ काढतो. व्हेरी गुड. 2 गोष्टींसाठी मी वेळ काढतो. एक माझं गायन. हो. मला कुठलं तरी गाणं जर ऐकलं मी की आवडलं, मनात आलं, मी दर रविवारी घरी माझ्या लॅपटॉपवर ते लावून, कानाला लावून ऐकून गाणी गात बसतो. हे मी नक्की करतो ऑलवेज. आणि दुसरा म्हणजे एक्सरसाइज. ह्या 2 गोष्टी, म्हणजे रविवारचं हे गाणं आणि आठवड्यातनं 5 दिवस व्यायाम, हे
मी कधीही चुकवत नाही. आणि ह्या गोष्टींसाठी मला वेळ नाही हे मी कधी सांगत नाही. कारण 24 तासामध्ये अर्धा तास दररोज तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला जर काढता येत नसेल तर मग मला नाही माहिती तुम्ही काय नक्की करतात. कंपनीसाठी आणि वैयक्तिक उद्दिष्ट आता काय आहे यापुढे? कंपनीसाठी वी वॉन्ट टू बी द बेस्ट इन वॉट एव्हर वी डू. वॉट एव्हर वी डिसाइड टू डू इज द विजन. पर्सनल माझ्यासाठी विजन जर तुम्ही हे विचारलं तर आय वुड लव्ह, आय वॉन्ट टू, नॉट लव्ह, आय वॉन्ट टू डाय वर्टिकली. आणि त्याच्यासाठी दिस एक्सरसाइज, दिस जिमिंग, हेल्थ, फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑफकोर्स तुमच्या हातात नाही येते शेवटी whether you will die vertically. Absolutely. But at least do things which can keep you vertical all the time. त्याच्यानंतर तुमच्या आउट ऑफ कंट्रोल असेल. पण मी काहीच करणार नाही कारण माझ्या हातात काहीच नाहीये, मग काहीच सांगता येत नाही. मराठी माणसाचं अजून एक प्रेम आहे ते म्हणजे खादाडी. पुण्यामध्ये, आणि पुण्यामध्ये तर पर्वणीच आहे सगळीकडे. खायला कितपत आवडतं, कुठे आवडतं? मी खादाड आहे. मी स्वतः जेवण बनवतो. वंडरफुल. मी कधी तुम्ही नॉनव्हेज खाता का? नाही, मी शाकाहारी आहे. बरं, तुम्ही शाकाहारी. मग मी तुम्हाला फक्त वरण भात आणि आळूची पातळ भाजी आणि बटाट्याच्या काचऱ्या करून देऊ शकतो. क्या बात आहे. नॉनव्हेज तुम्ही खात असतात तर तुम्हाला मी उत्कृष्ट मटण बनवतो. तुम्ही इंडियातला कुठलंही कुझिन मला सांगा मटणाचं, मी बनवू शकतो. राजस्थानी असेल, यूपी असेल, बिहारी असेल, कोल्हापुरी असेल, नागपुरी असेल, कुठलंही. कुठल्याही मराठी माणसाला जसे कांदे पोहे आणि मिसळ, बटाटे वडा, नाही मिसळ मला एवढी आवड नाही, पण कांदा पोहे आणि आपली साबुदाण्याची खिचडी हे मला खूप आवडतं. पण हे मी दररोज खात नाही. साबुदाणा खिचडी तर दररोज खाणं म्हणजे तुम्ही अगदी संपल्यातच जमा व्हाल दररोज जर खात राहिला तर अशी आवड आहे मला. आणि आता कोविड जेव्हा झाला तेव्हा तर मी किचन मध्ये. पण किचन मध्ये असं होत नाही का की माझा नवरा जर किचन मध्ये यायला लागला तर मी म्हणते तू करतोस ते छान आहे पण फार राडा घालतो बाबा, तसं होतं का? ऑर्गनाइज्ड असतं? नाही नाही, मला इकडची वस्तू, हा कप आता इकडे गेलेला जे दिसला ना तर मी तिथून उठून इथं येऊ शकतो. तेव्हा मी जे काय किचन मध्ये करतो तर किचन जसं होतं तसंच ते परत असतं, असं एवढं मी बघतो. वंडरफुल. आणि जेव्हा असं होतं ना की कधी कुठलाही बिझनेस असो, वैयक्तिक आपलं जीवन असो, खूप उतार चढाव येत असतात. पण ज्यावेळी सगळ्यात असं वाटतं की आपण हारलोय असा एखादा क्षण येऊ शकतो, किंवा आपण हारो की काय असा क्षण येऊ शकतो, त्यावेळी तुम्ही मग नेमकं कोणाकडे बघता? काय आहे? हु इज युअर गो टू पर्सन ऑर अ बुक ऑर एनिथिंग? एली गोडाटचं द चॉईस नावाचं पुस्तक आहे. ते माझं फार आवडतं पुस्तक आहे आणि ते मी सारखं वाचतो. कारण त्याच्यात त्यांनी एक क्लिअरली सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट करता सगळ्यात तुम्हाला एक चॉईस आहे. राहिलं हारणं आणि जिंकणं वरती खालती, बरोबर, बिझनेसमध्ये हे होतच राहणार आहे. करेक्ट. तुम्ही कधी ते हारणारच आहात, तुम्ही कधीतरी जिंकणारच आहात. महत्वाचं जी सर्वात गोष्ट आहे इकडे, हारणं किंवा जिंकणं ही महत्वाची गोष्ट नाहीये. तुम्ही एफर्ट किती टाकले. जेव्हा तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचाराल की मी गचकलो इकडं, ठीक आहे, केला होता का मी पूर्ण 100% प्रयत्न हे न होण्यासाठी? जर उत्तर हो असेल, डोंट बॉदर, डू नॉट बॉदर. जसं निर्णय घेण्याबद्दल आहे, निर्णय न घेणं, बरोबर, हा क्राईम आहे. अशा या जगात कुठलीही गोष्ट नाहीये की बरोबर निर्णय का चुकीचा निर्णय, हे कुठेही जगात नाही. राईट डिसिजन अँड रॉंग डिसिजन, देर इज नथिंग ऑफ दिस सॉर्ट. कारण कुठलाही निर्णय तुम्ही जेव्हा घेता तेव्हा त्या वेळेला एक सर्कमस्टान्सेस असतात, सिच्युएशन असते. ती सिच्युएशन बदलते उद्या. तुमचा डिसिजन ऑटोमॅटिक रॉंग आहे पण त्यावेळेला तो डिसिजन करेक्ट असतो. तसंच हेच आहे या वरती खालतीचं. मी मेहनत घेतली होती का हे अवॉइड करण्यासाठी? उत्तर जर नाही असेल
तर स्वतःच्या थोडत मारून घ्या. पण उत्तर जर हो असेल तर डोंट बॉदर. आणि आता इंडस्ट्रीसाठी तुमच्या काय असं वाटतं की हे बदल धोरणात्मक असतील, म्हणजे सरकारी धोरणाचे असतील, किंवा एकंदर ज्याला औद्योगिक वातावरण आहे, कारण नेहमी म्हटलं जातं की महाराष्ट्रात योग्य हे नाही, इकडे उद्योग जात आहेत तिकडे उद्योग जात आहेत असं होतं. नाही, आता ह्या जे उद्योग इकडे जातात तिकडे जातात ह्याच्यावर मी काही कमेंट करू शकणार नाही, कारण ते काय यांच्या पॉलिसीज आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, हे आपण सांगू शकणार नाही. पण मला असं वाटतं की सगळ्या स्टेट्सनी हा प्रयत्न जास्तीत जास्त करावा की इंडस्ट्री फ्रेंडली पॉलिसीज, इंडस्ट्री फ्रेंडली रूल्स कसे होतील हे करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही स्टेटमध्ये जाऊ दे. बरोबर. शेवटी कसं आहे, मी एक बिझनेस चालवतो, हो, तसंच एखादं स्टेट गव्हर्नमेंट जे आहे तिकडे तो तुम्ही बिझनेस म्हणूनच बरोबर बघा. आणि तिकडचे सीएम जे असतील ते मॅनेजिंग डिरेक्टर त्या स्टेटच्या कंपनीचे, त्यांनी कसं जास्तीत जास्त लोकांना तिथं ओढून आणणं. जसं मला वाटतं की माझ्याकडे जास्तीत जास्त कस्टमर्स कसे यावेत हेही ते, आणि ऑफकोर्स सगळेच गव्हर्नमेंट अधिकारी हा विचार करतच असतात. काही काही कन्स्ट्रेंट असतातच बरोबर खूप ठिकाणी. जसं आता फॉर एक्झाम्पल स्टेट ऑफ राजस्थान घेतलं तर खूप डेझर्ट आहे तिथं, तर तिथं प्लांट्स किंवा इंडस्ट्री येणं फार कठीण आहे. सो इट डिपेंड्स ऑन एव्हरी गव्हर्नमेंट पॉलिसी. शेवटी तुम्ही आमच्याशी बोललात मोकळेपणाने, खूप छान वाटलं. बऱ्याच गोष्टी आमच्या दर्शकालाही त्यातनं शिकायला मिळाल्या. तुमच्या काय कमेंट्स आहेत, तुमच्या काय सूचना आहेत, तुम्हाला मुलाखत कशी वाटली, आणि तुम्हाला या एकंदरच महाराष्ट्रातल्या औद्योगिक परिस्थितीबद्दल सुद्धा काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी निरंजनजींसोबत आपली रजा घेते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.